नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या लग्नाच्या सिरीज मध्ये। तर आजचा हा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही निघालोय ताईकडे केळवणासाठी। सो लेट्स गो। हे आहेत माझे दोन सारथी ज्यांना घेऊन मी निघाले माझ्या पहिल्या केळवणाला। चलो, पहिलाच स्टॉप आला आमचा पेट्रोल पंप। पहिले तर टाकी फुल करून घेतो, म्हणजे पोट फुल करायला आम्ही रिकामे। तर भाई निघून वगैरे झालं, पेट्रोल टाकून झालं, तरी अजून पुरीचं आवरून काय झालेलं नाहीये। आता काय माहिती अजून किती किलोमीटर लागतं तिला, तिचं अजून फायनल टचअप आहे। तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मिसळ पाव म्हणजे माझा जीव की प्राण आहे। पण पुणे बँगलोर हायवेवरच्या सगळ्या मिसळ जवळजवळ ट्राय करून झालेत, म्हणून आज आम्ही ठरवलं आज आपण खाऊया वडापाव। तर मग यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे का दोघांना? वडापावची आयडिया तर चांगलीच आहे, पण दादा वडापाव खायचा कुठला? वडापाव आपण एक सुंदर ठिकाण बघून चल चल चल, हे ओव्हर ऍक्टिंग करायला लागले बाई। यूट्यूबर आकांक्षा साळुंके बोर देख रहे हो विनोद, हमारी कितनी क्रेज है। यूट्यूबर आकांक्षा साळुंके नाव सांगितलं तरी बॅरिकेड ओपन होणार आता एकच मिनिटात। बघू शकता तुम्ही, आपल्याला गाडीला फास्टॅग पण नाहीये, फक्त नावावरती मित्रांनो गाडी सोडली जाते या ठिकाणी। बघा कसे क्रेज। और ये हमारी पावड़ी हो रही है यो। आता आम्ही गाडी जरा अपग्रेड केली आहे। आता आम्ही मारुती मधून आलोय फोर्ड मध्ये। नवले ब्रिज आला आणि ट्रॅफिक लागलं नाही असं होऊच शकत नाही। मॉर्निंग मोटिवेशन चाहिए, आ जाओ नवले ब्रिज पे, दिला देंगे। भयंकर रस्ते चुकून फायनली वी आर ॲट टाइम्स प्लेस। ही आहे आमच्या माईच्या केळवणाची तयारी। रुक्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम, प्रेमाने जोडले एका नावाशी दुसरे नाव। या प्रेम कथांमध्ये जोडली एक गोष्ट, कोकण आणि पुणे दोन्ही म्हणते किरण आणि आकांक्षाची जोडी एकदम मस्त। चला ताई जिजू बाय 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 बाय। या लग्नाला जोडीने आयर घेऊन खूप सारा। चलो बाय बाय। आजच्या दिवसात ट्रॅफिक आमच्या 5वीलाच पोचले, आता निघालो तरी पण ट्रॅफिक काय संपत नाहीये। जर तुमच्याकडे विमान असेल किंवा हेलिकॉप्टर असेल तरच तुम्ही मोशी चाकण या ठिकाणी प्रवास करू शकता तळेगावात। आता आम्ही फोर्ड घेऊन फिरतोय मुंबईत। रात्री घरी येईपर्यंत फार अंधार पडला होता आणि येता येता रस्त्यात आम्हाला दिसलं हे 2 तोंड असणारं मांडूळ। सो असा होता आजचा दिवस आणि हा केळवणाचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा।